आज आपल्याला 12th बोर्ड क्वेश्चन बँकचं सोल्युशन पाहायचं आहे. टॉपिक आहे मॅग्नेटिझम. सुरुवातीला आपण MCQ याच्यामधले पाहू. पहिला MCQ आहे याच्यामध्ये. पहिला MCQ आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज गिवन बाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सा इक्वल टू एम बाय एच. डायरेक्टच रिलेशन आहे. सा इक्वल टू एम बाय एच. सा इक्वल टू. दूसरा रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह परमॅबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज गिवन बाय, हे सुद्धा डायरेक्ट रिलेशन आहे. म्यू आर इक्वल टू 1 प्लस साय. म्यू आर इक्वल टू 1 प्लस साय और साय प्लस 1. तीसरा है इफ एन इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज -e एंड मास me revolves around the nucleus of an atom, orbital moment m0, the angular momentum of electron is. तर आपल्याला यल काढायचं आहे याच्यामध्ये. अँग्युलर मोमेंटम यल या केसमध्ये आपल्याला इथं काढायचं आहे. यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि m0 म्हणजेच ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. तर याच्यामध्ये m0 इक्वल टू रिलेशन, m0 आणि यल मध्ये रिलेशन आपल्याला याच्यात लिहायचं आहे. तर m0 इक्वल टू हाफ EVR असं एक रिलेशन ऑर्बिटल डायपोल मोमेंटचं आहे. याच्यामध्ये त्याला ॲडजस्ट करू. m0 इक्वल टू हाफ E into MVR divided by M. MVR divided by M. MVR means L, angular momentum. M0 equal to half E by ME into L. तर L equal to 2 times M0 ME divided by E. 2 times m0 me divided by e. हे थर्ड MCQ झाला. फोर्थ MCQ पहा आता. याच्यामध्ये हे थर्ड आपल्याला लक्षात आलेलं आहे. फोर्थ MCQ याच्यामध्ये पहा. इफ m0 and L denote the orbital angular moment and angular moment of the electron. तर डायरेक्टच रिलेशन आहे ज्याला आपण गायरोमॅग्नेटिक रिलेशन असं म्हणतो. m0 बाय L इज इक्वल टू E/2me असं येतं, पण आपल्याला विचारलेल्या ऑप्शनपैकी m0 बाय L येतं. पुढचं पहा. रिलेटिव्ह परमॅबिलिटी आपल्याला याच्यामध्ये 5500 दिलं आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी विचारलं आहे. सा इक्वल टू म्यू आर -1. 5500 मधून 1 काढा. 5499. 5499 असं आपण याच्यात लिहू शकतो. पाचवं, व्हॉट इज मॅग्नेटायझेशन ऑफ अ बार मॅग्नेट हॅव्हिंग लेंथ दिलेली आहे आणि क्रॉस सेक्शन दिलं आहे. याच्यामध्ये m-net सुद्धा दिलेलं आहे. मॅग्नेटायझेशन m इक्वल टू m-net डिवायडेड बाय व्हॉल्यूम. m-net डिवायडेड बाय व्हॉल्यूम असं आपण घेतो. m-net डिवायडेड बाय व्हॉल्यूम. m-net 1 आहे. व्हॉल्यूम 6 × 5 10⁻⁻⁶. ते सॉल्व करून घ्या. तर m इक्वल टू याच्यामध्ये येईल 100/30 10⁻⁴ मीन्स 3.3 10⁻⁴ एम्पियर पर मीटर असं एम्पियर पर मीटर असं आपण घेऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये पुढचा MCQ आपल्याला पाहायचा आहे 7व्या नंबरचा. 7व्या नंबरच्या MCQमध्ये दिलेला आहे मॅग्नेटिक मटेरियल ऑफ ससेप्टिबिलिटी 3 × 10⁻⁻⁴ and magnetic intensity 4 × 10⁻⁻⁴ ampere per meter. Then magnetization in unit of ampere per meter. So m equal to psi h. Psi याच्या 3 × 10⁻⁻⁴ आणि h 4 × 10⁻⁴.
आन्सर येतं 12 इंटू 10⁻⁻8. क्वेश्चन बँकमध्ये आन्सर +8 दिले, रॉंग आहे ते. तर 12 इंटू 10⁻8 असं आहे. 12 इंटू 10⁻8. त्याच्यानंतर आपणाला 1 मार्काचे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स याच्यामध्ये पाहायचे आहेत. MCQचा भाग इथं संपून जातो. तर आपणाला 1 मार्काला 1 या पद्धतीनं शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विचारले आहेत. तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपणाला याच्यामध्ये पाहायचा 1 मार्काचा. गिव गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो M0/L काढायचं. M0 इज इक्वल टू इथं हाफ EVR असं घ्या, हाफ EVR. तर त्याला ॲडजस्ट करा. M0 इक्वल टू हाफ E वेगळं लिहा आणि MVR त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा. याच्यामध्ये MVR डिवायडेड बाय M. MVR मीन्स L. तर E/2M इंटू L. तर M0/L इक्वल टू E/2ME. याला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणतो, गायरोमॅग्नेटिक रेशो. त्यानंतर गायरोमॅग्नेटिक रेशोमध्ये E/Mची किंमत 1.76 इंटू 10⁻11 असते. त्याला 2 डिवाइड करा, ते फायनली येतं 0.88 10⁻11 कुलॉम पर kg. दुसरा आहे, व्हॉट इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन. बोर मॅग्नेटॉन, व्हॉट इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन. म्हणजे आपल्याला परत इथं M0च काढायचं आहे. बोर मॅग्नेटॉन काढायचं म्हणजे M0च काढायचं आहे. M0 आपण काढत असताना याच्यामध्ये सुरुवातीला याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बोर मॅग्नेटॉन हा भाग आपण काढत असताना L बरोबर आपण एक टर्म लिहितो, MVR इक्वल टू NH/2π. परत ऑर्बिटल मोमेंट M0 इक्वल टू E डिवायडेड बाय 2ME इंटू L. हे रिलेशन आपण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. L ची किंमत ठेवा NH/2π. तर M0 इक्वल टू रिलेशन E/2M इंटू NH/2π. यालाच जर आपण ॲडजस्ट केलं तर ते NHE डिवायडेड बाय 4πM. याला आपण रिलेशनला म्हणतो बोर मॅग्नेटॉन. बोर मॅग्नेटॉन असं आपण म्हणतो, बोर मॅग्नेटॉन. बोर मॅग्नेटॉनचा हा क्वेश्चन आपण पाहिला. डिफाईन मॅग्नेटायझेशन हे तिसरा क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन डिफाईन मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय असतं तर नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम याला आपण मॅग्नेटायझेशन असं म्हणतो. याचं युनिट अँपियर पर मीटर असं येतं. मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा सबस्टन्स ठेवला तर आपण त्याला मॅग्नेटाइज करतो. पुढचा आहे, व्हॉट डज द रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी इंडिकेट्स. म्हणजे M/H आपल्याला काढायचं. बेसिकली 4थ्या नंबरचा क्वेश्चन जर आपण पाहिला तर 4थ्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये M इक्वल टू साय इंटू H आहे. तर M/H आपल्याला विचारलं आहे ते येतं साय. साय म्हणजे त्याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी ही टर्म आहे. साय इज अ ससेप्टिबिलिटी. साय इज अ ससेप्टिबिलिटी ही एक युनिटलेस क्वांटिटी आहे. ती मटेरियलवर अवलंबून असते. सर्वात जास्त ससेप्टिबिलिटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलची असते. त्याच्यानंतर पुढे 5व्या नंबरला आपणाला याच्यामध्ये एक न्यूमरिकल दिलेला आहे ज्यामध्ये रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे μR दिलेलं आहे. μR इज इक्वल टू 0.75 असं दिलं आहे. आणि आपल्याला साय विचारलं आहे. साय इक्वल टू μR मायनस 1. साय इक्वल टू μR मायनस 1. μR ही लहान क्वांटिटी आहे. 0.075 मायनस 1 करायचं आहे. याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी जर आपण काढली तर ती निगेटिव्ह येणार आहे. 0.075 मायनस 1
आता उलट करा, 1 - 0.075 जर केलात तर याच्यामध्ये शिल्लक राहील 0.925, ते मायनसमध्ये येतं. 0.925 अशी ससेप्टिबिलिटी आपल्याला या केसमध्ये इथं मिळू शकते. ससेप्टिबिलिटी साय ही टर्म आपण या केसमध्ये इथं दाखवली. त्यानंतर याच्यामध्ये 1 मार्कासाठी विचारलेला जो पुढचा क्वेश्चन आहे तो 6व्या नंबरचा. याच्यामध्ये मोमेंट ऑफ मॅग्नेट 1.2 एम्पियर मीटर स्क्वेअर आणि त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. तर व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, म्हणजे आपल्याला कॅपिटल एम विचारलं आहे, ज्याला आपण मॅग्नेटायझेशन असं सुद्धा म्हणतो. एम = एम नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम असं आपण घेऊ. 1.2 डिवायडेड बाय 15 × 2 × 1 × 10⁻⁻6. हे सॉल्व करा. 1.2 × 30 × 10⁻+6 हे सॉल्व करून आपणाला एम मिळेल 4 × 10⁴ एम्पियर पर मीटर असं आपल्याला मिळेल. यानंतर 1 मार्काच्या प्रश्नांमध्ये शेवटचा क्वेश्चन आपल्याला 7व्या नंबरचा याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. 7व्या नंबरचा आपल्याला डिस्कस करायचा आहे. काय दिले बघा, इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज मूविंग विथ द स्पीड ऑफ 2.5 10⁻6 मीटर पर सेकंड in an orbit of radius 0.5 angstrom. What is the magnetic moment of revolving electron? तर m0 = फॉर्म्युला आहे EVR divided by 2. E 1.6 10⁻⁻19, V is 2.5 10⁻+6, R आहे 0.5 × 10⁻10. तर सॉल्व करा. सॉल्व केल्याच्या नंतर हे याच्यामध्ये 10⁻⁻² असा आन्सर याच्यामध्ये दिलेला आहे, पण हे आन्सर कदाचित रॉंग आहे. तर याच्यामध्ये हे डिवायडेड बाय 2 घ्या. हे तर 0.8 × 2.5 × 0.5 10⁻⁻29 मधून 6 गेले, -23 राहिले. तर 0.4 × 2.5 10⁻⁻23 1 येतं. 1 × 10⁻⁻23 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर हे शेवटचा जो क्वेश्चन आहे याचं आन्सर आपण इथं पाहिलं. तर 7 1 मार्काचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिस्कस केले. यानंतर याच्यातला दुसरा सेक्शन आपल्याला पाहायचा आहे. तो दुसरा सेक्शन म्हणजेच 2 मार्काचे क्वेश्चन आपल्याला याच्यात पाहायचे आहे. शो दॅट ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR डिवायडेड बाय 2. तर याच्यामध्ये आपल्याला असं दाखवता येईल की एक इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या सभोवताली v इतक्या व्हेलॉसिटीनं तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो आहे. याच्यात ऑर्बिटचं रेडियस r असं आपण दाखवलं. तर या मोशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळं कन्स्टिट्यूट होणारा करंट I = E/T असं आपण घेतो. परत स्पीड बरोबर रिलेशन V = 2πr/T घेता येतं. V बरोबर 2πr डिवायडेड बाय 2 असं आपल्याला घेता येतं. 2πr डिवायडेड बाय T, तर T = 2πr डिवायडेड बाय V. हीच किंमत वर ठेवून द्या. I बरोबर मिळेल EV डिवायडेड बाय 2πr असं एक इक्वेशन आपल्याला मिळेल. पण डायपोल मोमेंट, ऑर्बिटल डायपोल मोमेंट m0 = I × A असतं. EV डिवायडेड बाय 2πr × πr² आपण मल्टिप्लाय करू एरिया. याच्यामध्ये r एक कटतं, पाय कटेल, तर हे m0 = ½ EVR असं रिलेशन आपल्याला मिळतं. हे ऑर्बिटल मोमेंट, डायपोल मोमेंट ऑफ ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन आपण याच्यात काढलं. त्यानंतर डिराइव्ह द क्वांटिटी फॉर बोर मॅग्नेटॉन अँड ऑल्सो स्टेट इट्स व्हॅल्यू. तर दुसऱ्या नंबरचं क्वेश्चन ऑलरेडी आपण बोर मॅग्नेटॉन डिराइव्ह केलेलं आहे, पण तरी एकदा परत बघा. बोर मॅग्नेटॉन म्हणजे m0 ची किंमत आपणाला
याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या फॉर्ममध्ये काढायची आहे. ती मागे ऑलरेडी आपण याच्यामध्ये त्याला डिराईव्ह केलेलं आहे. m0 इक्वल टू n याची डिवायडेड बाय 4πm ऑलरेडी आपण मागच्या एका क्वेश्चनमध्ये याला डिराईव्ह केलं आहे. तर m0 इज इक्वल टू n याची 4πm, nला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये तिसरा जो पार्ट आपल्याला याच्यातला क्वेश्चन पाहायचा आहे, डिफाईन मॅग्नेटायझेशन, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन. m0 इज इक्वल टू EVR. याच्यामध्ये आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. तर डायरेक्ट याच्यामध्ये आपण चौथा क्वेश्चन घेऊ. कॅल्क्युलेट गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे m0/L. हे सॉल्व करा. E डिवायडेड बाय 2me असं येतं. तर हे भाग आपण पाहिला आणि याला सोडून घेतलं तर E ठेवा, m ठेवा. ह्या व्हॅल्यूज ठेवल्याच्यानंतर हे सुद्धा व्हॅल्यू आपण वर काढली होती बघा. 8.8 10 कुलोम पर kg असेल. 8.8 10 कुलोम पर kg या पद्धतीने आपण हे काढू शकतो. तर 4 आपण पाहिलेत. तर तिसऱ्या नंबरचं मॅग्नेटायझेशन म्हणजे काय वगैरे आपण पाहिलं होतं. चौथा पाहिला. आता पाचवा एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. 5व्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे बघा. क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे, मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे H दिलं आहे, साय दिलं आहे, μ0 दिलं आहे आणि आपल्याला म्यू काढायचं आहे. तर सरळ याच्यामध्ये पहा, या क्वेश्चनमध्ये ह्या काही टर्म्स अनवॉन्टेड आपल्याला याच्यात दिल्यात. जसं एरिया 0.1 मीटर स्क्वेअर आणि H 1000 एम्पियर पर मीटर. साय दिलेला आहे 599. साय इज इक्वल टू 599 आपल्याला दिलं आहे. त्याच्यावरून UR काढता येतं आपल्याला. साय प्लस 1 UR इज इक्वल टू साय प्लस 1 म्हणजे ते 600 असं होतं. तर UR इज इक्वल टू साय प्लस 1 जर आपण घेतलं तर हे साय लिहिलं, μ0 लिहिलं, H लिहिलं, A लिहिलं. याच्यावरून आपणाला म्यू इक्वल टू μ0 इंटू μR. μR म्हणजेच याच्यामध्ये 1 प्लस साय 4.2 10⁻⁻7 इंटू 600. तर हे सॉल्व करा. तर हे 24π 10⁻⁻5. 24 इंटू 3.14 जर आपण सॉल्व केलं तर ते येतं 75.4 10⁻⁻5. 7.54 घेतलं तर 10⁻⁻4 असेल. -4 असं आहे. आता हा एक भाग आपण याच्यात पाहिला. यानंतर याच्यातलं पुढचा आपणाला क्वेश्चन 2 मार्कासाठीचा याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. पुढचा क्वेश्चन 6व्या नंबरचा आपल्याला क्वेश्चन याच्यामध्ये पाहायचा आहे. तर 6व्या नंबरचा क्वेश्चन तर आहे बघा. सोलेनाइड हॅज अ कोर ऑफ मटेरियल विथ रिलेटिव्ह परमॅबिलिटी 500 अँड इट्स वाइंडिंग कॅरी करंट ऑफ 1 एम्पियर. द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सोलेनाइड इज 500 पर मीटर. कॅल्क्युलेट द मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल. M काढायचा आहे. याच्यामध्ये M काढायचा आहे. करंट आपल्याला दिलं आहे. नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलेनाइड 500 पर मीटर दिलं आहे, म्हणजे स्मॉल n दिलेलं आहे. रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे μR असं दिलं आहे. तर M इज इक्वल टू याच्यामध्येच आपल्याला घेता येईल साय इंटू H. M इज इक्वल टू साय याच्यामध्ये μR -1 इंटू H. μR म्हणजेच या ठिकाणी 500 - 1 इंटू H. H म्हणजेच n इंटू I असं घेता येतं. H म्हणजेच आपल्याला इथं n इंटू I असं आपल्याला घेता येतं. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. 499 इंटू 500 इंटू 1. हे सॉल्व करा. सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला याच्यातलं आन्सर याच्यात बघा 4.99 5 पॉईंट केलं तर हे येईल 10⁻⁴ असं येईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 24.95 असं येतं. 24.95 असं आपण घेऊ शकतो. तर 10⁻⁴ असं आलं. यालाच मी 2.495 10⁻⁵
एम्पियर पर मीटर असं घेऊ शकतो. तर इथंच 2 मार्काचं सेक्शन सुद्धा संपून गेलेलं आहे. यानंतर आपणाला याच्यामध्ये पुढचा सेक्शन या केसमध्ये आपणाला पाहायचा आहे तो म्हणजेच 3 मार्काचं सेक्शन. याच्यामध्ये पुढे डिफाईन मॅग्नेटिक 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पहा 3 मार्क्स मॅग्नेटिक इंटेन्सिटी एक्सप्लेन मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणारी जी ओरिजिनल करंट कॅरिंग एजन्सी आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी स्ट्रेंथ ऑफ फील्ड विदाउट कन्सिडरिंग द सराउंडिंग इफेक्ट H इज इक्वल टू N इंटू I. याला आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हणतो. याचं युनिट ॲम्पियर पर मीटर असं येतं. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय तर याच्यात मॅग्नेटायझेशन मीन्स दी नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. त्याला आपण मॅग्नेटायझेशन असं म्हणतो. किंवा एखादा सबस्टन्स किती मॅग्नेटाईज होऊ शकतो एक्सटर्नल फील्डमध्ये त्यालाच आपण मॅग्नेटायझेशन असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इज इक्वल टू N इंटू I आणि मॅग्नेटायझेशन M इज इक्वल टू साय इंटू H असं आपण घेतो. कॅपिटल M इज इक्वल टू साय इंटू H असं आपण रिलेशन याच्यामध्ये घेऊ शकतो. तर हे थेरॉटिकल क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. तर प्रत्येकामध्ये आपण फॉर्म्युला लिहा M इज इक्वल टू साय इंटू H आणि H इज इक्वल टू N इंटू I. तर दुसरा क्वेश्चन पहा एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल डायपोल मोमेंट. तर हे सुद्धा ऑलरेडी आपण डिराईव्ह केलेलं आहे त्याच्यामुळे परत त्याला पाहायची गरज नाही. डिफाईन गायरोमॅग्नेटिक रेशो फाइंड रिलेशन फॉर बोर मॅग्नेटॉन. गायरोमॅग्नेटिक रेशो M0/L ते येतं E डिवायडेड बाय 2ME हे डिराईव्ह केलेलं आहे. आणि बोर मॅग्नेटॉन M0चं रिलेशन आपण त्याच्यामध्ये पाहिले बघा. बोर मॅग्नेटॉनचं रिलेशन सुद्धा आपण पाहिलं आहे. M0 इज इक्वल टू NHE डिवायडेड बाय 4πm असं रिलेशन आपण घेऊ शकतो. तर त्याला आपण M0 बरोबर आपण या ठिकाणी NHE डिवायडेड बाय 4πm रिलेशन बोर मॅग्नेटॉनचं आपण इथं डिराईव्ह सुद्धा केलेलं आहे. तिसरा क्वेश्चन पाहिल्याच्यानंतर चौथ्यामध्ये परत प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे. चौथ्यामध्ये व्हेन प्लेट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल त्याचे डायमेन्शन दिलेले आहेत लेंथ ब्रेड्थ आणि थिकनेस. त्याचबरोबर मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे H दिलेला आहे. त्यात मॅग्नेटिक मोमेंट आपणाला दिला आहे. फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन B आपणाला काढायचं. त्याच्यात डायमेन्शन दिलेले आहेत. मॅग्नेटायझिंग फील्ड H दिलेले आहे. मॅग्नेटिक मोमेंट कॅपिटल M आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यावं लागेल अगोदर. इथं मॅग्नेटिक मोमेंट M नेट दिलेलं आहे 5 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. तर कॅपिटल M काढण्यासाठी M नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम असा फॉर्म्युला आपण याच्यात घेऊ शकतो. M नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. M नेट आहे 5 डिवायडेड बाय व्हॉल्यूमसाठी हे 3 डायमेन्शन दिलेले आहेत लेंथ ब्रेड्थ आणि थिकनेस. याचं मल्टिप्लिकेशन घ्या 10 सेंटीमीटर बाय 0.5 सेंटीमीटर बाय 0.2 सेंटीमीटर. M नेट काढून घ्या ते तो 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 एम्पियर पर मीटर असेल. याच्यातला दुसरा पार्ट आपल्याला काढायचा आहे तो म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन. दुसरा म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला याच्यात काढायचं आहे. मॅग्नेटिक इंडक्शन B इज इक्वल टू आपण म्यू H असं फॉर्म्युला याच्यामध्ये घेतो. B इज इक्वल टू म्यू इंटू H. पण आपल्याला दिलेल्या टर्म्स याच्यामध्ये कॅपिटल M दिलेलं आहे बघा. कॅपिटल M दिलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मॅग्नेटायझिंग फील्डसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. तर याला B इक्वल टू M इक्वल टू साय इंटू H आहे. M इज इक्वल टू साय इंटू H आहे. त्याचबरोबर B इक्वल टू म्यू H असं आपण याच्यामध्ये म्यू0 याच्यामध्ये म्यूची किंमत म्यू0 μr/h ठेवलेली आहे. तर म्यू0 ॲज इट इज μr म्हणजेच याच्यामध्ये साय
+1 असं येतं इंटू एच. सायची किंमत ठेवा m/h. सायची किंमत ठेवा m/h. b = μ0 इन ब्रॅकेट. सायची किंमत याच्यामध्ये येते m/h. b = μ0 इन ब्रॅकेट m/h +1 इंटू h. याच्यानं मल्टिप्लाय करा. b = μ0 m + h असं येईल. तर m आणि h च्या किमती ठेवून द्या. याच्यामध्ये b = 4π × 10⁻⁻7. m काढून घेतलं आहे आपण आत्ताच. 5 × 10⁻6. दुसरा आहे 0.5 × 10⁻4. त्यालाच 0.05 × 10⁻6 असं ॲडजस्ट करा. 0.05 10⁻6 असं ॲडजस्ट करा. हे 4π × 10⁻6 5.05 10⁻+6 हे सोडून घ्या. सोडवल्याच्या नंतर b = येईल त्याच्यामध्ये 4π हे 12.56 × 5.05 10⁻⁻1 असं येतं. सॉल्विंग धिस 6.29 टेस्ला असं येतं. 6.29 टेस्ला. तर हे 4 क्वेश्चन आपण याच्यातले पाहिले. 5व्या नंबरचं क्वेश्चन परत न्यूमरिकल याच्यामध्ये दिलं आहे. मॅग्नेटिक मोमेंट 3 Ampere/m², weighs 75 ग्रॅम. डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ मॅग्नेट दिलेली आहे. व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन. ह्याच्यामध्ये पहा मॅग्नेटिक मोमेंट 3 Ampere/m² आहे. त्याचं वेट ग्रॅममध्ये दिलं आहे. आपण फॉर्म्युला याचा जर घेतला mz = mnet डिवायडेड बाय व्हॉल्यूम. पण व्हॉल्यूमसाठी एक फॉर्म्युला आहे डेन्सिटी = मास व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम = मास अपॉन डेन्सिटी. mnet डिवायडेड बाय याच्यामध्ये मास इंटू डेन्सिटी याच्यामध्ये घ्यावं लागेल. या व्हॅल्यूज ठेवून द्या. हे 3 × 10⁻5. डेन्सिटी आहे 7500 kg/m³. खाली ग्रॅममध्ये दिलं आहे 75 × किलोग्राममध्ये करा 10⁻³ सॉल्व करा. हे 10⁻³ 3 × 10⁻5 Ampere/m आहे. यानंतर या सेक्शनमधला शेवटचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. 6 नंबरचा. फाइंड द रिलेटिव्ह परमॅबिलिटी. The permeability of metal is 0.1256 Tesla/m². Mu = μ0 × μr. μr = μ divided by μ0. 0.1256 किंवा याला 12.56 × 10⁻² μ0 किंमत ठेवा. सॉल्व करा. हे तर 10⁻5 असं येईल. हे 3 मार्काचे क्वेश्चन इथं संपलेले आहेत. आता 4 मार्काचे काही क्वेश्चन आपल्याला दिले. डिफाईन मॅग्नेटायझेशन, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन्स, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H अँड मॅग्नेटायझेशन M फॉर मॅग्नेटिक मटेरियल प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यात मॅग्नेटायझेशन, नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आपल्याला H आणि मॅग्नेटायझेशन याचं रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचं. वर हे डेरिवेशन ऑलरेडी आलेले आहेत. तर त्या पद्धतीनं एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्याच्या नंतर B = μH असं आपण रिलेशन घेतो. ते रिलेशन त्याच्यामध्ये B = B0 + Bm असं आपण घेऊन काढतो. B0 म्हणजे μ0H आणि इथं μ0 × m असं आपण घेतो. आणि फायनली B = μH असं एक रिलेशन त्याच्यामध्ये काढत असतो. याच्यातला दुसरा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन अ मटेरियल, हेन्स फाइंड मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ द ॲटम.
त्याच्यातला सुरुवातीला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल आपल्याला पाहायचं आहे. कुठल्याही सबस्टन्सचा जर आपण एक ॲटम घेतला तर ॲटममध्ये सेंट्रल पार्ट न्यूक्लियस असतो. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन त्याच्या सभोवताली ऑर्बिटल मोशन परफॉर्म करतात आणि ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉनसोबत एक प्रकारचा ऑर्बिटल मोमेंटम असतो. आपण पाहिले m0 ½ eVr असं आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनसोबत एक प्रकारचा स्वतःचा डायपोल मोमेंट असतो. वेगळ्या इलेक्ट्रॉनचा मिळून जर आपण रिझल्टंट काढला तर रिझल्टंट मोमेंट ऑफ ॲटम असतो. म्हणून मॅग्नेटिझम हे त्या सबस्टन्सच्या प्रत्येक ॲटममध्येच असतं. एक्सटर्नली मॅग्नेटिझम आपण पोर करत नाही. तर मॅग्नेटिझमचं ओरिजिन काय असेल तर ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स इनसाइड द ॲटम इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम असं आपण. तर आपणाला मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस म्हणजे m0 ½ eVr हे रिलेशन याच्यामध्ये आपण ऑलरेडी हे प्रूव्ह केलेलं आहे रिलेशन. तर मागच्या क्वेश्चन जे 1 मार्काचं क्वेश्चन होतं त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. तर तिसरा क्वेश्चन पहा. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला m0 विचारला आहे. m0 आपण याच्यात काढण्यासाठी ½ eVr घेतला आहे. त्याच्यात व्हॅल्यूज ठेवा. ते m0 जर आपण सॉल्व केलं तर m0ची किंमत याच्यामध्ये तिसऱ्या क्वेश्चनमध्ये 8.48 × 10⁻⁻24 या बँकमध्ये थोडंसं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. ते 8.48 10⁻⁻2 झाले. ते -24 आहे ॲम्पियर मीटर स्क्वायर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम आपल्याला काढता येतं. m0/L = E डिवायडेड बाय याच्यामध्ये me असं आपण घेतो. तर 8.8 10⁻10 याच्यामध्ये m0 ठेवून द्या आणि L आपल्याला याच्यामध्ये काढा. तर ती व्हॅल्यू याच्यामध्ये या ठिकाणी L = जर ही व्हॅल्यू आपण काढली तर त्याच्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेटली आन्सर येईल 0.9646 10⁻⁻34 9.646 10⁻35 असं येईल. ऑलमोस्ट इथं हा टॉपिकसुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण 6 ते 7 टॉपिक याच्यामध्ये पाहिलेले आहेत आणि फक्त याच्यातला शिल्लक राहिलेला पार्ट म्हणजे फक्त मॉडर्न फिजिक्सचा यानंतर शिल्लक राहिलेला आहे. त्याचे 3 टॉपिक आहेत. तर ते 3 टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करू शकतो. हे आत्तापर्यंत पाहिलेले जे क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस थोडीशी व्यवस्थितपणे करून घ्या. ठीक आहे. थँक्यू. आता वाटते की